MH19 न्यूजचे प्रतिनिधी बशीर तडवी यांची यावल शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलवून टाकणारी घटना समोर आली आहे। किनगाव शिवारात 70% दृष्टीहीन महिलेसह तिच्या 3.5 वर्षाच्या मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप पती आणि सासूवर करण्यात आला आहे। या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला बचावली आहे। या प्रकरणी यावल पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत महिला आणि तिचा 3.5 वर्षाचा मुलगा पडल्याची घटना घडली होती। सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजले होते, मात्र जखमी महिलेवर उपचार सुरू असताना आणि मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले। फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विहिरीची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर सासू आशाबाई भागवत पाटील यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला आहे। तसेच या घटनेत पती स्वप्नील भागवत पाटील यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। विहिरीत लाकडी फाउंडेशनचा आधार मिळाल्याने महिला बचावली, मात्र 3.5 वर्षाच्या मुलाला पाण्यात बुडून मृत्यू झाला। पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी महिला 70% दृष्टीहीन असून तिचे पती 100% दृष्टीहीन आहेत आणि मृत मुलगाही जन्मत दृष्टीहीन होता। तक्रारीनुसार गर्भधारणेदरम्यान अपत्य दृष्टीहीन असण्याची डॉक्टरांनी शक्यता व्यक्त केली होती। त्यानंतर गर्भपात करण्यावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। सध्या यावल पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे। त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष, जे की 70% ब्लाइंड आहे, हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये, हे दोघ जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं। या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे। तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते। या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता। या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे। या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे। पुढील चौकशी सुरू आहे।